गावात गेल्यावर कुठे फिरायचं म्हणून आम्ही निघालो शेताकडे फेरफटका मारायला. तर वाटेत जाताना दिसली गावकरी मंडळी जी नेहमी अशी पारंब्याच्या खाली किंवा आपल्या मंदिराच्या ओटावर बसलेली असायची. त्याच्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या गल्ल्या, पूर्ण नॉस्टॅल्जिया फील होत होतं. कारण गावात असताना मी हे सगळं करायची, पप्पासोबत शेतात जायची, गहू असताना, चणा असताना. ती एक वेगळीच फिलिंग होती जी मला आज आली. खाली खाली आहे ना. आपण कितीही दूर शहरात गेलो, कितीही चांगलं घर असलं, पण आपल्याला मातीत जसं करमतं ना तसं कुठेच करमत नाही. आणि शेतातली तर मज्जा काही वेगळीच असते. ती सगळ्यांनी अनुभवलीच असेल नाही का? कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला शेतात कसं वाटतं ते. शेतातला छान गहू भरलेला होता, आता सोंगायलाच आलेला होता. त्याच्यानंतर आम्ही थोडे छोटे फोटोज व्हिडिओज वगैरे काढले. त्याच्यानंतर संकेतने पाणीची मोटर लावायचं ट्राय केलं, बट लाईट नव्हती त्याच्यामुळे काही ते लागलं नाही. त्याच्यानंतर त्यांनी पाणी काढलं विहिरीतून आणि आम्ही ते पाणी प्यायलो. इतकं गोड पाणी होतं ते, खूप छान टेस्ट होती त्याची. नंतर आम्ही गेलो त्यांच्या गावातील विहार बघायला आणि तिथली बाबासाहेबांची जी मूर्त होती, इतकं रेखीव काम होतं की विचारू नका. खूप आणि सनसेटच्या वेळी आम्ही निघालो आजनसराला, तिथलं देवस्थान बघायला. पण ते आज बंद होतं कारण सूर्यग्रहण होतं त्याच्यामुळे. नंतर ते बघून आम्ही आलो घरी, जेवण वगैरे केलं आणि झोपी गेलो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.